नमस्कार. आज आहे डे 2 इन गोवा. आम्ही आता चाललो आहे बाहेर फिरायला. आम्ही मस्त उठलो सकाळी, मस्त रील शूट केली आणि आता आम्ही जातो आहे. आपण कुठे चाललो आहे? अगोडा फोर्टला. श्री इकडे ट्रायपॉड. मी आताच एक रील शूट केली. सांगितलं ना. डे सेकंड. डे 2 डे 2. आणि आता आपण जाणार आहे अगोडा फोर्ट. चिकन पोळी खायला आणि थोडीशी शॉपिंग करायला. आणि अजून एक प्यारा नाही डिअर जिंदगी वाला ते हा का मला आमचा आत्ता मोठावाला पत्ता झाला आहे. आम्ही सगळे लोकेशन चेक केले चिकन पोळीसाठी, पण टाईमच चेक नाही केला. सगळे कॅफे संध्याकाळी ओपन होणार आहेत चिकन पोळीचे. सो आता आम्हाला दुसरा काहीतरी ऑप्शन शोधावा लागेल. गोव्यामध्ये वडापाव वेटे पे मी नाही खाणार वडापाव वगैरे. प्लीज दुसरं काहीतरी सांगा. मग एकच आहे तो, खाऊ नाही शकत तर पिऊ शकतो. काय ओढका आम्हाला रील शूट करायची होती आणि आम्ही दारू वगैरे पित नाही. सो आम्हाला पाहिजे होती बॉटल मोठीशी त्या रीलसाठी. सो आम्ही सकाळमध्ये उठलो. आमच्या शेजारच्या रूममध्ये मुलं होते जे दारू पित होते. त्यांच्या रूमच्या बाहेर अशा मोठ्या मोठ्या बॉटल्स वगैरे सगळे ठेवलेले होते. आम्ही सकाळी जाऊन त्यांच्यातून 2 बॉटल्स चोरून घेऊन आलो आहे. चोरी कोणी केली? क्यूट होत्या बाटल्या. दारूच्या बाटल्या एवढ्या एकदम छान होता. दारूच्या बाटल्या एवढ्या भारी कशा ठेवतात काय माहित. आता काहीतरी वेगळी लोकेशन शोधतो आम्ही खाण्यासाठी. फॅट फिश वगैरे ते पण सगळे बंद आहे. सगळंच बंद आहे. झोपले दारू पिऊन झोपले. जे आम्ही असं काय म्हणतात नोट डाऊन करून ठेवलं, सगळे लिस्ट काढून ठेवली होती ना की हे खायचे, सगळे बंद आहेत. आता आम्हाला असंच काहीतरी खाऊन सगळेच शॉप का बंद आहेत. आम्ही लोकेशनला पोहोचून मग कळलं की सगळंच बंद आहे. दाखव सगळं बंद आहे इकडे. सगळंच बंद आहे. काय माहित का. तर दोघी नवरा बायको परत एकदा निर्लज्जासारखे फिश थाली खाताना. दिसत नाही मी कशी होता. मग थोडा वेळ छत्र देतो. आम्ही आलोय अगोडा फोर्ट. बंद कर ना मग. एक मिनिट बंद कर याच्यासाठी. डोळ्यात कचकन घुसतं माझ्या. चष्मा लावलेला तर कसं काय बसतो. गेला. आम्ही आलो अगोडा फोर्टला. वरून छत्री घेऊन. आहे पण एवढं नाही. फिश थाली खाल्ली जी एकदम बकवास. दाखवली ना मग अशीच. नाही दाखवली ना. दाखवली की कधी दाखवली? थोडासा शॉर्ट आहे ना. मी नाही दाखवली. एकदम बकवास होतं. आंबट 2 दिवसाची करी. आपण एका छत्रीत ऐको लागलं ना. ॲस्थेटिक्स छत्री घेऊन फिरा. ऊन लागतंय म्हणून ऊन येते. तुमची छत्री तुमच्या जवळ ठेवा. ते लागतंय मला. हा एवढ्या दूर नाही म्हणजे आपला आवाजच जाणार नाही त्याच्यात. चांगलं आहे अगोडा फोर्ट. बघितलेलं आहे 2दा. गर्दी कमी आहे, जास्त नाही आहे. नीट दाखवू की. गर्दी एकदम कमी आहे. मस्त वाटतंय. पावसाळा आहे पण भयंकर ऊन आहे प्रचंड. म्हणून छत्री घेऊन फिरावं लागतंय. बाळा तुमची छत्री आणि तुम्ही तिकडं जा ना जरा. सारखा ना. हां दाखव मला. असं शान आहे केवढा तो शानपणा चेहऱ्यावर. इकडे बघा. कोणी बांधलाय फोर्ट? अगोडा फोर्टची स्टोरी माहिती आहे का तुला? अगोडा फोर्टची स्टोरी माहिती आहे? नाही. मी छत्री ठेवून देऊ का थोडा वेळ? मग या ना मला तुमच्या छत्रीचा. इकडं अशी करा. तर तो मुमताजसाठी ताजमहल जसा बांधला तसंच सेम. कोणी बांधला ताजमहल? शहाजहान. शहाजहानचा एक काका होता. शहाजहानला काका होता? मग काका असू शकत नाही का. तर त्याच्या काका तिकडे तो ताजमहल बांधला. त्याचा काका बोलला मला पण कधी बांधायचं आहे. मग तेव्हा तो इकडे आला फिरत. शहाजहानचा काका कोण होता? अगोडा नाव होतं त्याचं. काही पण खरं. मग
अगोडा कोणाचं नाव होतं बा? अवघड ते लिहिली सरनेम असेल ना होतं. कुठेतरी स्टोरी. अगोडा कस काय? शहाजहानचा सरनेम काय होतं? असं थोडी आता काकाचं वेगळं असं शहाजहानचं मला काकाचं आणि त्याचं कसं काय सरनेम वेगवेगळं राहील? काही पण नका पिकी मारू. अगोडा कोणाचं सरनेम नसतं. अगोडा काहीतरी वेगळं असेल की स्टोरी. होती काहीतरी अशी स्टोरी. आणि त्याने कोणासाठी बांधलेलं काकाने? आपल्याला बघायला बांधलं. कोणासाठी बांधलं त्याला माहित होतं आपण येऊ एक दिवस इथे बघायला. मग ऐकतात ना नाही खरं? त्यांनी आमच्यासाठीच बांधलंय की येतील एक दिवस बघायला गोवा ट्रिपला. आणि कधी बांधणार मग? तेव्हाच बांधून ठेवला. आज तो दिवस आला की आपण त्याला भेट द्यायला आलो. तनु लय बडबड करते ना, लय बडबड करते ना. जा जेलमध्ये जा, जा जेलमध्ये. टाटा बाय बाय. बस शिक्षा आहे कडी नाही. ते. हां वेल्डिंग करून घेऊ, दोरीने बांधून देऊ. इथंच थांबतो आता. लय बर्गर पिझ्झा खाते ना. येऊन जा काळ्या तुमच्या पाण्याची बर्गरवर काय येतात तुम्ही? काळ्या पाण्याची शिक्षा देते तुला. रात्री भूता येतात तिथं. हा म्हणजे तू ओळखतेस त्यांना. इथंच थांब. अरे अरे निघाली कैदी पस. समुद्र क्लास खूप जास्त ऊन आहे. आता कमी झालंय थोडं पहिल्यापेक्षा. पावसासाठी छत्री आणली होती आम्ही, आता ती उन्हासाठी वापरतोय. तेच ना. बट खूप खूप छान वाटतंय. इथे एवढं गोर आहे किती काळा पडला बा तुम्ही जन्मतात त्या आल्या तू एवढे आधी सनस्क्रीनची बॉटल बदली तू तोंडावर. गरज आहे बा, गरज असते. चांगल्या गोष्टींना गरज असते. जी गोष्ट आधीपासून खराब आहे तिला मेंटेन पण करतात ना. का? मी एवढा खर्च तर नाही करत सनस्क्रीन जे आहे ते ओरिजिनल बोलतात त्याला. दोन चार पापलेट पकडेल नाही म्हणजे. इथे बंगला आहे. बंगल्यात किती भारी व्ह्यू असेल. रोडला आलेलो आणि आम्हाला वाटलं की मस्त खाली असणारे रोड फोटो वगैरे काढू, पण भाई इथं केवढी गर्दी आहे. चांगलं आहे. हा आणि सेम रस्ता आम्ही येताना पाहिला. सेम दोघी साईडला झाड आहेत वगैरे सगळं, आणि तिथे कोणीच नव्हतं. सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही इथे नाही काढणार फोटो, आम्ही तिथे जाऊनच फोटो काढणार. एवढ्या लोकांमध्ये कसं फक्त झाडं आणि आपण येणार आहे. सो आम्ही इथलं कॅन्सल केलंय. जाताना जो रोड बघितला पण तिथेच फोटो काढायचा आहे. ऑफ सीझन आहे मला. एवढं हे नाही वर्थ नाही. तिथे त्यांचे दोन माणसं आहेत या रस्त्यावर. आणि हे रस्त्यावर फोटो काढायचे पैसे घेत आहे. 100 रुपये 4 फोटो. मी तो रिकामा रस्ता ना त्याच्यावर काढेन फोटो. मी कुठे पण काढेन. अशी झाडं तुम्हाला कुठेही भेटू शकतात. तुम्ही गरज नाही इकडेच या फोटो काढायला. पॅरा रोड ते डिअर जिंदगी मध्ये हे दिलंय ना म्हणून त्यांनी. हे आपण तर खाली आहे. हे मस्त खाली आहे. याच्या दाखव सेम लोक हे इथे एंट्री बंद केली त्यांनी. त्यांचे लोक बसले. आम्हाला फायनली चिकन पोळी भेटलाय. दिवसभर शोधल्यानंतर मध्ये भेटलाय. दुपारी आलो होतो आम्ही आणि एवढं फिरलो एवढं रिसर्च केलं आणि आम्हाला फायनली भेटलाय चिकन पोळी. आम्ही ऑर्डर दिली आहे. आम्ही किती ऑर्डर केले तसं? एक तुम्हाला एक मला एक चिकन कटलेट एक आणि एक चिकन कॅफ्रेल. ठीक आहे. आम्ही फोर्ट नंतर गेलेलो एका म्युझियमला. त्यानंतर एका बीचचं नाव नाही आठवत मला. एका बीचला गेलेलो. त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलेलो आणि काय झालं नाही ते आम्ही एका चर्चमध्ये गेलो आणि आम्हाला माहितीच नाही की तिथं चर्चमध्ये प्रेयर सुरू झाली आहे आणि आम्ही घुसून गेलो. मागे सगळी 1000 लोक बसले. आम्हाला उठता पण येत नव्हतं. 1 तास आम्ही तिथेच पण येत नव्हतं आणि काहीच करता येत नव्हतं. आणि ते बिचारे प्रेयर करत होते. सो आम्हाला त्यांना डिस्टर्ब करून तिथून निघावं असं पण वाटत नव्हतं. पण ते काय करत होते आम्हाला कळत पण नव्हतं. 1 तास काढला आम्ही तिथे. मस्त होता पण ते जरा आम्हाला ऑकवर्ड झालेलं कारण की आम्हाला कळतच नव्हतं तिथं काय चाललंय. सो आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मस्त परत रूमवर येऊन फ्रेश होऊन आता आम्ही चिकन पोळी खायला आलोय. कसं असेल? मस्त चांगलं असेल. आता काय दिसतं तर छान रील बघून आलो होतो आणि आपण रीलच बनवून ऑर्डर द्यायला गेली तर वास पण असला छान येत होता ना. चांगलं आहे.
इथं पण आलं पाहिजे. चिकन आलाय आमचं. आलं आलं मस्त. मस्त ॲक्च्युली छान वर्थ आहे वर्थ. भारी आहे ना? आपल्या इकडे नाही भेटत काढायची गाडी. ॲक्च्युली फर्स्ट टाइम पोळी बेस्ट टाईमला खाल्लेली. मध्ये म्हणत होतं की मला परत एकदा ट्राय करायचं. खरंच खूप छान आहे. नक्की ट्राय करायचं गोवाला आले तर. यस ही वाली कोणती ही पण मस्त आहे. ते कॅफेट आहे कटलेट आहे यम्मी एकदम. मन की शांती. यम्मी हे खूप भारी आहे. तसं रुमाल वगैरे टाकले आणि मस्त बीचचा आनंद घेतो बसून. आगा बीचला चुकून जाऊ नका. एवढा वास का येतो घाण वास शेणाचा. येत होता तिथे. आणि काय सांगू आम्ही तिथे गेलो आणि परत आलो इकडे. हा. येस कारण एवढा घाण वास आहे. सकाळी जायच्या पण लायकीचा ठेवला नाही लोकांनी. येस. आता बाय बाय गुड नाईट. गुड नाईट सेकंड डे.